नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. माडगाळ तालुका जत येथील शेतकरी मेळावा व पाणी परिषदेस अभूतपूर्व गर्दी. 42 गावांचा संघर्षाचा एल्गार. माडगाळ ते मुंबईपर्यंत पाण्यासाठी पदयात्रा काढू, तुकाराम महाराज यांनी दिली माहिती. माडगाळ तालुका जत येथे म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून वंचित असलेल्या 42 गावे व तालुक्यातील इतर गावातील शेतकरी बांधवांचा भव्य पाणी परिषद व शेतकरी मेळाव्यास अभूतपूर्व गर्दी झाली होती. या मेळाव्याचे प्रमुख गोंधळेवाडी मठाचे मठाधिपती माननीय तुकाराम महाराज यांनी म्हैसाळचे पाणी जत तालुक्याच्या 42 गावांना न दिल्यास माडगाळ ते मुंबई येथे पायी पदयात्रा काढू अशी ग्वाही सर्व शेतकऱ्यांना दिली. यावेळी मोफत चारा छावणी सुरू केल्याबद्दल त्यांचा माडगाळ ग्रामस्थांनी चाबूक देऊन सत्कार केला. या मेळाव्यास काँग्रेस पक्षाचे नेते विक्रमदादा सावंत, अप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडक, शेतकरी संघटनेचे राजू पुजारी, श्री रेबगोंड, कवटेमंकाळचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुरव, माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णदेव गायकवाड, शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष दिनकर पतंगे, दलित महासंघाचे अध्यक्ष राहुल श्रीमक्कळ, बेळुंडगी सोसायटीचे चेअरमन सोमनिंग बोरामणी, उमदीचे युवा नेते संजय तेली, संघच्या सरपंच सौ मंगल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शवरसिद्ध दुधगी, चरमगोंडा पाटील, करेवाडीचे सरपंच हिंदराव शेंडगे, बालगाव मठाचे अमृतानंद महास्वामीजी, बालशाहीर शिवतेज जाधव, बाळासाहेब कोरे, माडगाळचे सरपंच अप्पू जत्ती, पांडुरंग सावंत आदी उपस्थित होते. गावात माणसं गेली, कुठं गाव सोडून गेली. त्या शेतकऱ्यासाठी रस्त्यावरची लढाईला तुकाराम बाबांच्या बरोबर आणि शेतकऱ्यांच्या बरोबर तुम्ही सामील झालं पाहिजे. नाही, पण गवताच्या पेंडीला महत्व आहे. याचाच अर्थ की एकटा जर माणूस लढत असेल तर त्याला काहीही म्हणावा तसा प्रतिसाद मिळणार नाही. पण जर सर्व एकजुटीने लढतील तर नक्कीच त्यांचे प्रश्न सुटतील. की आपल्याला आता पहिला टप्पा आपला पूर्ण झाला आहे. जे शेतकरी लोक बसलेत, आपल्याला माहित आहे की आपल्याला पाणी गरज आहे. तर ही गरज भागण्यासाठी आपला स्वतः लढावा लागणार आहे. आपण तुम्ही लढू. त्याच वेळेला ह्या माडगाळ गावचा बाजार बंद करून 10-12 वर्षाच्या पोराने आंदोलन केलं आणि पाणी प्रश्नांची की हात दिले. आणि त्या वेळेपासून ही माडगाळ पाण्यासाठी धाव पडतंय पूर्ण पुरवठ्यासाठी. आणि व्यवहार करत तुकाराम महाराजांनी आज ह्या ठिकाणी हे शेतकरी मेळावा हे व्यवहार आहे. समजा तुकाराम महाराज यांच्या सहकार्यानं त्याच जत तालुक्यातील पूर्व भागातील 46 गावांच्या पाणी प्रश्नासाठी पाणी परिषदेचं आयोजन त्यांनी केलं. त्याबद्दल तमाम पूर्व भागातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांना प्रथमतः धन्यवाद देतो. जसं आई रडल्यानंतरच त्या मुलाला पाजते, तसं आपल्या या जत तालुक्यातील तमाम प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी या पुढच्या भविष्य काळात तुम्ही रडला तरच मिळणार नाही, तुम्ही रडला नाही तर काही मिळणार नाही. हा हेतू तुम्ही सगळ्यांनी समोर ठेवून आपल्या मूलभूत हक्कासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या पुढच्या भविष्य काळात लढलं पाहिजे. शेतकऱ्यांना मी प्रथम वंदन करतो. आता आपण सगळेच शेतकरी वंचित वर्ग आहे. मी सुद्धा याच भागातील एक शेतकरीचा मुलगा म्हणून प्रथम मी या परिषदेला पाठिंबा देतो. कारण कुठल्या पक्षाचं म्हणण्यापेक्षा मी आहे भारतीय जनता पक्षाचा. पण मी या भागातला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी एक लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेमध्ये सभापती म्हणून काम करत असताना माझं आद्य कर्तव्य आहे की माझी जनतेची काय परिस्थिती आहे. मी सुद्धा इथून माझं शेत 7 किलोमीटर अंतरावर आहे. शेतकरी, माझे वडील शेतकरी आहे. शेतकरीचे मुलगा म्हणून प्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं मी या सभेला पाठिंबा देतो. बाबा तुकाराम ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಅವರು ಈ ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಕಳೆದ ಒಂದು ತಿಂಗಳಿನಿಂದ ಪ್ರತಿ ಊರಿಗೆ ಹೋಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಭೇಟಿಯಾಗಿ ಸ್ವಂತ ಖರ್ಚದಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಅವರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರದ್ದು ಒಂದೇ ತಳಮಳ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ನೀರು ಸಿಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ
ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಇಚ್ಛೆ ಅವ್ರದ್ದು, ಅವರ ತಪಸ್ಸು ಕೂಡ ಅದ. ಅದಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲ ಶೇತಕರಿಗಳು ಕೃಷಿಕರು ಸಹಕಾರವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಇದು ಬಹಳ ಸಂತೋಷದ ಸಂಗತಿ, ಒಳ್ಳೆಯದು. ಆದರೆ ಈಗ ಕೊನೆಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಇರೋದೇನು ಅಂತಂದ್ರೆ, ಅವರು ಬಹಳ ಏನು ಹೇಳಬೇಡ್ರಿ, ನೀರು ಹೇಗೆ ಬರ್ತದೆ, ಆನಂತರ ಯಾವಾಗ ಬರ್ತದ, ಅದಕ್ಕೆ प्रयत्न ಏನ್ ಮಾಡಬೇಕು ಇಷ್ಟೇ ಹೇಳಿ ಅಂತ ಹೇಳಿದ. आपण एवढ्या उन्हामध्ये ह्या ठिकाणी आलात. वैरागी संपन्न श्री सद्गुरु साईजी बागडे बाबांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र पुण्यगिरीमध्ये या पाण्याच्या प्रश्नासाठी म्हैसाळ पासून वंचित असलेले 42 गावं व अन्य 7 गाव 8 गावांचा समावेश. हा वृत्तांत याची सुरुवात कशी झाली आणि या चळवळीमध्ये मी सामील कसा झालो या समर वृत्तांत कमी वेळामध्ये आपल्याकडे सांगत असताना मला खूप बरं वाटतंय. या जतपूर भागामध्ये 1/11/2018 रोजी महाराष्ट्रातील पहिलीच रथावणी ची कल्पना मी त्यावेळी जाहीर केली. त्यावेळेस माझ्यासोबत जतचे सर्व पत्रकार बांधव त्या ठिकाणी होते. त्याचबरोबर या जत भागामध्ये या कार्यक्रमासाठी एक कल्पना सुचल्यानंतर 241 सिंचन पाण्याचं वाटप या भागातून करत असताना प्रत्येक वाडी वस्तीवरती जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा त्याची अडचण लक्षात आली. सर्वप्रथम या अडचणीमधून काहीतरी वेगळा मार्ग चांगला निघावा त्या उद्दिष्टाने मी विचार केला आणि तो विचार गेले 8 महिने झाले. 8 महिन्याचा विचार केला आणि 8 महिन्यानंतर एक चांगल्या निर्णयावरती मी पोहोचायला आज या ठिकाणी निर्णय घेतला. आज तुम्ही सर्वजण जमलात, मी प्रत्येकाचं भाषण ऐकलं. व्यासपीठावरती योग गुरु अमरनाथ स्वामीजी व तालुक्यातले सर्व शेतकरी बांधव, मी वैयक्तिक कुणाचंच नाव घेणार नाही. मला अपेक्षित होतं की या भागामध्ये शेतकरी मेळावा म्हटल्यानंतर की मी फक्त ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्यापर्यंतच पोहोचलो होतो, जनतेपर्यंत कमी. पण या माडगाळ गावातील सर्व मान्यवरांनी, या गावातील सर्व तरुण पिढीने जे सहकार्य केलं त्याचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की ज्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक भागामध्ये वाड्या वस्तीवरती फिरण्यासाठी तयार झाले. प्रथमतः मला या ठिकाणी सांगलीवरून आलेले सर्व मीडिया चॅनल जे आता लाईव्ह चालू आहे, सर्व चॅनलवर सर्व आलेले, पण हे सगळं करत असताना एवढ्या ग्रामीण भागामध्ये एवढ्या शहरामधून सर्व आलेले मीडिया चॅनलचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करतो. सर्वप्रथम मी ही सगळी जनता दाखवून मला काही आमदार केला किंवा खासदार केला उभारायचं नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा, मी एक राष्ट्रीय संत गाडगे बाबांचा विचार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, ज्यांनी 14 तळ्यामधून पाण्याचा विचार केला, त्या जनतेला पाणी पाहिजे मनामध्ये संकल्प केला. वैराग्य संपन्न माझे गुरु बागडे बाबा ह्याच गावामध्ये जे सरपंच होते, माजी सरपंच भीमू माळी, त्यांना बागडे बाबांनी सांगितलं की ग्रामपंचायत आहे तुमची, सरपंच आहे, गावामध्ये ग्रामपंचायत मार्फत तुम्ही विहीर काढा आणि त्या विहिरीच्या शांतीला देखील माझे वैराग्य संपन्न बागडे बाबा याच ठिकाणी कीर्तन केलं. मंडळी, हे बागडे बाबाचा इतिहास आहे. त्याचबरोबर गुटापूर या ठिकाणी श्री हनुमानदेवी देवस्थान, त्याचे पुजारी या ठिकाणी आहेत. त्याही ठिकाणी बागडे बाबांनी विहीर काढायला सांगितले, त्याही गावामध्ये पाण्याचं काम झालं. मला या सगळ्या गोष्टी सांगत असताना मी या परत पाण्याच्या प्रश्नावरती आलो आणि ते पाण्याचा प्रश्न म्हणजे कोणता की म्हैसाळ योजनेचं पाणी आपल्या हाकेच्या अंतरावरून म्हणजे 2 किलोमीटर अंतरावरून पाणी जात आहे. या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या सरकारला जाग येईल अशा पद्धतीची घोषणा तुमच्या आमच्यामध्ये काय नाही हो का म्हणून आपण येण्यामध्ये बसलोय. अरे 2 किलोमीटर अंतरावरून तिथून पाणी कुठल्या गावात मारोळीमध्ये जाते आणि तिथला माणूस आनंद व्यक्त करतोय. बरोबर आहे, तुमच्या जवळ पाणी जाते.
मग मला सांगा, गेले 40 वर्ष तुम्ही आम्हाला पूर्व भागामध्ये पाणी देतो म्हणून तुम्ही सांगितलं, मग जर जवळून पाणी आम्हाला उपाशी ठेवून पुढे जात असेल तर हे कुठला अन्याय आहे? तर माझं एक म्हणणं आहे, आणि परवा एकाने सांगितलं की तेवढी क्षमता नाही पाण्याची, मोटरची तेवढी क्षमता नाही की ते वसपेट तलावामधून पण पाणी येत नसेल देण्याची. तर वसपेट पर्यंत जर तुमच्याकडे क्षमता नसेल तर मग ते पाणी मारवण्यापर्यंत कसं जात आहे? हाही मोठा प्रश्न आहे. असं मध्ये परवा उल्लेख झाला की म्हणे पाणी तेवढी क्षमता नाही आहे तर पंप वाढवावं लागेल किंवा बाकीची गोष्टी आहेत, तर ते तिथं कुठून कसं जात आहे? तर मला एक प्रश्न पडला की मग वसपेट बसते, आपल्या वसपेटला पाणी येत नाही आणि तुमचं मारवण्यापर्यंत पाणी जात आहे. तर त्या भागामध्ये जेव्हा हे कॅनल इथं बदलून आलं तर ह्या भागातील काही राजकीय मंडळी, काही पक्षाची मंडळी, काही शेतकरी बांधव या सगळ्यांनी प्रयत्न केला म्हणून म्हैसाळचं पाणी इथपर्यंत आलंय. त्या सगळ्यांचं आजच्या तारखेपासून माग असणाऱ्या सगळ्या बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की ज्यांनी ह्या पाण्यासाठी प्रयत्न केला. पण आलेलं पाणी हे दुसऱ्या गावाला चाललंय आणि जाणारं पाणी त्यांनाही मिळू दे. पण ह्या शेतकऱ्यांचा जो प्राथमिक प्रश्न आहे, ज्याला तुम्ही आशा लावलेली, अशा माणसाची फार वाईट आहे आणि ती आशाची दुर्दशा या ठिकाणी झाली नाही पाहिजे.